तर दहिफळ गावामध्ये आपण आलेलो होतो. गौर पंचायत समितीसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडते. अपक्ष उमेदवार देखील मैदानामध्ये उतरलेले आहेत. एकीकडे सर्व पक्षांची उमेदवारांची रणधुमाळी सुरू असताना अपक्षाचा देखील मोठी जोरदार चर्चा या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. या सगळ्या पंचायत समितीच्या गणामध्ये आपले अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी पंचायत समिती गणासाठी निवडणूक लढवत आहे. काय एकंदरीत कुठल्या विषयांवरती आपण निवडणूक लढवत आहे? अपक्ष उमेदवारी का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. महत्त्वाचं म्हणजे अपक्ष चर्चेत येणं लय अवघड असते, कारण आम्ही चर्चेतो, कारण कायम आम्ही मोर्चेतो. कोणतंही आंदोलन असो त्यावेळेस आमचा सहभाग असतो. आता मुद्दे काय असतात पंचायत समिती, खऱ्यानं सांगायचं जातं पंचायत समितीला पडक्यावाडीची पाटीलकी म्हणतात, पण मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. आपलं जे काही व्हिजन आहे, आपलं जे काही विचार आहेत, जे काही सर्व सध्या देशातलं वातावरण बिघडलेलं आहे, धर्माचं राजकारणाला रूप दिलं जातंय, जातीवादाचं रूप दिलं जातंय, या ठिकाणी एक पुरोगामी विचार मांडायचं विचारपीठ म्हणून मी या निवडणुकीकडे बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पंचायत समितीत जो काही भ्रष्टाचार माजला आहे तो मला नियंत्रणात आणायचा आहे. असं नाही की पूर्वीचे लय भ्रष्टाचारी होते, परंतु मध्ये जे 2-3 वर्ष त्या प्रशासकाचे गेलेत का, एक विहीर मंजूर करायला 20,000 खर्च यायला लागला हो. आणि तिचं पुन्हा कुशलचं बिल काढायचं असलं की 10,000. तुमचं जिओ टॅगिंग करायचं असलं की ज्या इंजिनियरला पगार आहे तो इंजिनियर अतिशय दयनीय अवस्था असलेल्या शेतकऱ्याकडून भीक मागितल्यासारखे 1,000 रुपये मागतंय. हे कुठंतरी मला थांबवायचंय आणि हाच माझा मुख्य अजेंडा आहे. बरं, दुसरा महत्त्वाचा विषय की आपण गौर पंचायत समिती लढवत आहे. काय एकंदरीत या भागामध्ये काय अडचण आहे? या भागात तशा काय सर्वसाधारण भाग आहे, हाच तसं दुष्काळ आहे, याच्यावर काय पंचायत समिती काही करू शकत नाही. किंवा तिकडे इंडिगोला पायलट नव्हतं, त्यासाठी बी पंचायत समिती सदस्य काही फार मोठं करू शकत नाही. वीज पाणी रस्ते याच्या भोवती 70-75 वर्षानंतरनं बी आपलं राजकारण किंवा आपल्या निवडणुका फिरतात. ही अतिशय वाईट परिस्थिती. पण पंचायत समिती त्यात काही करू शकत नाही. ती ग्रामपंचायतचा मुद्दा आहे. पंचायत समितीतून मला भ्रष्टाचार बाहेर घालवायचा आहे. हिथून ज्या फाईल पंचायत समितीला जातात ती मग कशाचे असतील, निराधारचे असतील, कुठं काय ह्याचे असतील, काय ह्याचे असतील, त्या फाईल बिगर खर्ची लोकांपर्यंत पोहोच झाल्या पाहिजे, एवढा माझा मुख्य उद्देश आहे. काय वाटतंय की मग शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान जर केलं किंवा तुम्ही निवडून जर आला तर असं शेतकऱ्यांनी विश्वास ठेवा की एकही रुपया न घेता ही आपल्या सगळ्या कामामध्ये वादच नाही ते हो सर. पहिल्यापासूनच शेतकरी म्हणजे तुम्हाला माझं सांगतो बघा, एक गायिका होती पंजाबमधल्या शेतकऱ्याच्या बाबतीत बोलली म्हणून तिला बऱ्याच लोकांनी टार्गेट केलं, तर ते सचिन तेंडुलकर होता. पण तुम्हाला देवाशपथ सांगतो, सचिन तेंडुलकरनं मैदानात जेवढा एखादा बॉलर मारला नसेल का, घेतला नसेल का, तेवढा सचिन तेंडुलकरने फेसबुकवर घेतला होता. इथल्या लोकांना ते गॅरंटीच आहे की हा जर तिथं गेला तर रुपया लागणारच नाही. त्यात काही विषयच नाही, कारण मागून तसं वाग नाही ना. आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या एकाही माणसानं म्हणावं की तो असं बोलला होता आणि वागताना असं वागला. मी जी बोलल ती मी करतोय ही सगळ्या मतदारसंघाला माहिती. मग आता काय एकंदरीतच लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? तुम्ही गावोगावी गेलाय, किती गावांचा दौरा झालाय? आणखी तर दहीपूरच्या बाहेर पडलेलो नाही. दहीपूरमध्ये भरपूर प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. खरंच काय सर माहिती आहे का, मी शेतकरी, हे निवडणूक लय सर्वसामान्य ह्याची. इथं जर कोणी पैसे खर्चून निवडून लढवित असेल का, निवडणूक लढवित असेल का, तर ती निश्चितच तिथं जाऊन पैसेच कमी होणार आहे. मी आता तुम्हाला सांगतो, शेरडाची जनावरांची तेच म्हणाल होतो की तुम्हाला आता आम्ही कॉल केला, तुम्ही धाड काढताय, मग असं निवडणूक कसं लढवणार? विषयच नाही. विजय कसे होणार तुम्ही? नाही, एक उमेदवार धार काढीत नाही म्हणजे काय शेतकरी धार काढीत नाही का, मतदार धार काढीत नाही? नाही हो, पण आता आपण जर पाहिलं का तुमची जी प्रतिस्पर्धी आहेत का, की शेड्डू ठोकून या गावामध्ये बसले, सभा येतात, घेतलाय माझा म्हणून त्यांना बसायची पाळी आली. हो, माझा धसका घेतलाय जास्त. पण तुम्हाला जनावरांचा धसका दिसतोय तिथं? धसका नाही, ते आपल्या जीव की प्राणी प्रत्येक शेतकऱ्याचे. म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी निश्चितच गोठ्यावर होतो आणि असायला पाहिजे. लंडनचा महापौर रिटायर झाल्यानंतर जॉब शोधतो सर, तुम्हाला माहित असेल, मतदाराला ही गोष्ट नवीन असेल, पण लंडनचा महापौर, आपण थोड्या वेळात थांबूयात, रिटायर झाल्यानंतर जॉब शोधतो सर. लगे पंतप्रधान व्हायचं बघत नाही. निवडून येण्याची विकासाची तुम्हाला उमेदवाराला एवढी काय घाई की लोकांच्या हातापाया पडताव, तुमचा सगळाच कामधंदा सोडून देताव, येड लागले येऊन तुमची गती होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नाही ना, मतदारांना विचार करू द्या. तुमचं मागून काम घेतलेलं जर आहे तर निश्चितच तुम्हाला मतदान टाकणार आहे. तुमचा प्रामाणिकपणा जर मतदारांना माहित आहे तर निश्चितच मतदार तुम्हाला मतदान टाकणार आहेत. एवढं काय घालील लोटांगण वंदीन शिरण करायची गरज नाही असं मला वाटतंय. मग तुम्ही करणार का नाही आता हे पुढचे जे 4 दिवस आहेत, 5 दिवस आहेत? गाठी बिठी घेऊ ना, आपण दारू मटण वाटणार आहे ना पैसे वाटणार आहे. हात जोडून भेटतील तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटतंय ज्याचं काम बोलतंय
त्याला जास्त काय बोलायची आणि जास्त काय भेटीगाठीची गरज काय लागत वाटतंय एवढा जे तुमचा आत्मविश्वास आहे ह्यातनं वाटतंय विजयाकडे जाताला आपण बिनधास्त सर. काढलंय का ते मतदान कॅल्क्युलेशन पैसे काय नाही, लोकांच्या डोक्यात काय चालतंय, लोकांच्या मनात काय आहे हे कुणाला कॅल्क्युलेट कधी करता आलेलं नाही सर, कधीच करता आलेलं नाही. मी सर्वसामान्य इथला मतदार हा बहुतांश सर्वसामान्य आहे. आणि जी काही राजकारणाची पठडी आहे ती जर बदलायची आहे तर मतदारांना सुद्धा माहिती आहे की आता सर्वसामान्य नेतृत्व हे सभागृहात गेले पाहिजेत, त्याच्याशिवाय सर्वसामान्याचे प्रश्न ऐरणीवर येणार नाहीत. निश्चितच तुम्ही जर निवडून आलात किंवा या पंचायत समिती गणाचं जर तुम्ही प्रतिनिधित्व करायला लागलात तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक व्यासपीठ मिळेल असं अपेक्षा ठेवावी. सर त्याच्या पलीकडे मी सांगतो तुम्हाला, 2 सरपंच महाराष्ट्रात खूप गाजलेले आहेत, माननीय पोपट पवार आणि माननीय भास्करराव दादा पेरे पाटील. पंचायत समिती गाजलेला नाही कोणीच मेंबर, आणि तुम्हाला गाजायचं गाजायचं नाही सर. प्रश्न गाजवायचेत तवा माणूस गाजत आहे, प्रश्न सोडवायचेत तवा माणूस गाजत आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करीत नाहीत, आहेत त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करतात. मी पंचायत समितीचं प्रतिनिधित्व माझं जे आहे ना असं काही पणाला लावील की निश्चितच या भागात काही ना काय पालट होईल की तिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली पाहिजे. नक्कीच. तर हे होते बालाजी भातलवंडे जे की अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत.